साप चावला तर पहिल्या 10 मिनिटात लोक अशी चूक करतात जी जीवघेणी ठरू शकते. होय, आणि पावसाळ्यात ही घटना ग्रामीण भागातच नाही तर शहरांच्या आसपास सुद्धा वाढताना दिसते. नमस्कार, मी डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर. पाऊस सुरू झाला की सापांची बिळं पाण्याने भरतात. मग ते सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. शेती, घराभोवतीची झाडी, लाकडांचे ढीग आणि घराच्या अंगणात सुद्धा. म्हणूनच पावसाळ्यात साप चावण्याच्या घटना वाढतात. पण साप चावल्यावर लोक सर्वात मोठी चूक काय करतात माहितीये? काही लोक जखमेवर ब्लेडने कापतात, काही लोक तोंडाने विष शोषण्याचा प्रयत्न करतात, काही लोक घट्ट दोरी बांधतात, काही लोक बाबांकडे, मांत्रिकाकडे किंवा झाडफूक करणाऱ्यांकडे जातात. या सगळ्या गोष्टी धोकादायक आहेत आणि त्यामुळे उपचारात उशीर होऊ शकतो. मग साप चावला तर नेमकं काय करायचं? सर्वात आधी घाबरायचं नाही, कारण घाबरल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि विष शरीरात जलद पसरू शकतं. दुसरं, चावलेल्या व्यक्तीला शक्य तितकं शांत ठेवा. तिसरं, चावलेला हात किंवा पाय कमी हालचालीत ठेवा. चौथं, जखम स्वच्छ ठेवा, पण कापू नका, सोडू नका, त्यावर कोणतेही रसायन लावू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा, कारण आवश्यक असल्यास अँटी स्नेक व्हेनम हेच प्रभावी उपचार असू शकतात. आता एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक साप विषारी नसतो, पण साप विषारी आहे की नाही हे ओळखण्याचा प्रयत्न करण्यात वेळ घालवू नका. प्रत्येक स्नेक बाईटला इमर्जन्सी म्हणूनच घ्या. साप चावण्यापासून बचाव कसा कराल? रात्री टॉर्च वापरा, शेतात किंवा झाडीत बंद पादत्राणे वापरा, घराभोवती झाडी स्वच्छ ठेवा, लाकूड किंवा दगड उचलताना काळजी घ्या आणि मुलांना अनोळखी सापांपासून दूर राहायला शिकवा. लक्षात ठेवा, साप चावल्याने अनेकदा मृत्यू विषामुळे होत नाही, तर चुकीच्या उपचारांमुळे आणि उशिरा हॉस्पिटल पोहोचल्यामुळे होत असतात. म्हणून ही माहिती प्रत्येक शेतकरी, ग्रामीण भागातील कुटुंब आणि मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण योग्य माहिती योग्य वेळी जीव वाचवू शकतो. फॉलो डॉक्टर गोरे वेलनेस फॉर डेली मान्सून हेल्थ अवेअरनेस व्हिडिओज.